10 मिनिट पाणी लावून आलोय. तुम्ही तेवढं बघा आता. करतो बंद मी 5 वाजता बंद करतो. काय मला ते आवडलं त्यांचं बाबा यायच्यात ना. बरं बघा जाय. आवडलं का रे ऋषा? ऋषा इथे राहतं का ते? हा इथं जरा जाऊ. हो माहित नव्हतं ना मला. ऋषी 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 बाबा आले. हो दादा बाबा आले. अरे बाबा. अरे थांब बाबा. झाला मालका तुझा बाबा. आता बाबा तुमच्या म्हणण्यानुसार झालं. तुम्ही जसं म्हणले तसं झालं बाबा. हा बरं झालं तुमचे पाय लागले आमच्या दाराला. दादा हो दादा आले का बाबा? या तुझे आतमध्ये जायचं काय? कसं वाटतंय आता मुलाचे लग्न झाले? एकदम भारी वाटतंय बाबा. आता भारी वाटतंय. हो खुश झालो मी एकदम. अहो बाबा 5 वर्षापासून पोरी राहिलोय. इतका वैताग आला कोणी हाच माना ना. त्यांची बी चूक नाही हो. पोरगे बी आपला सारखं करे ना. खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे कामा धंदे करायचे नाही काही नाही. सगळं काम बापानी करायचं. त्यांनी बोंबलं खेळायचं गावात. आणि मित्र असेल बघायचे सगळे. तुम्हाला खरं सांगायचं झालं म्हणजे हे मधलं पार गेलेली की अशी यालाच पोरगे बिघडलं आमचं. खरं पोरगं चांगलं होतं. याच्या सांगते बसून फार खेळ झाला. यांचं तर कधी होईल तो उपवास. आमचं एक झालं लागलं होतं काहीतरी. तुमच्याच खूप आशीर्वाद म्हणायचे. त्यांच्यामुळे तुमच्या भारताचे योग आले. कारण प्रथमतः तेच आम्हाला त्यांनी आम्हाला सांगितलं का हा आमचा मित्र आहे. बरेच दिवस झाले त्याचे पण जरा योग अडचणीचे होते पण केले ते आम्ही सॉल्व. थोडा वेळ गेला पण आम्ही त्याला पण वचन दिलं होतं. हो ना बाबा? हो. त्यामुळे त्यांचे आता लग्न झाले. सुखी झाला तो पण आता आनंदी राहिला. ते पण आता करणारच आहे त्यांचे पण योग. मी होते ते पण थोडे आता मार्ग लागते त्यांचे पण निर्णय. बाबा तुम्ही म्हणता पण मला नाही वाटत लग्न होते त्यांचे. पाहा त्यांचे अवसर दाड्या पा त्या टकले पडले काय खरं. बरं कुणाचे नाहीत ना अजिबात. कोणी मी काय कोणी ऑर्डर करून घेईल काय? अरे आप्पाच पोरग टुकार साहेबीचं टुकार. त्यात आप्पा आपल्याला म्हणतो साहेबीची टुकार. आपण टुकार घालू काही कोण बोलत त्याच्यामुळे राहू शकतो. पण ते काय म्हणतात ना तिची साडेसाठी आपल्याला लागली ना. आणि ते काय म्हणते आपल्याला टुकार झालं. शाळेला हा वडील जसं करावं बोलाय तेच म्हणतं की कुदळ कर. बोला आता मध्ये आपल्या पिढ्याला घेऊन ये ना. बाबा आले. नमस्ते बाबा. थोडा चांगलं सोडतोय आता. तो बाहेरचं कधी जाणार आहे गेला सॉल्व. बरं तुमचे पप्पा आले. बाबा तुमच्यामुळे झालंय हे सगळं शक्य. सोन्यासारखी सून मिळाली मला. नाहीतर हे काय शक्यच नव्हतं. हे पाहा ना पडले आता तसेच. अयो
आता जर औंदा झालं नाही ना बाबा यांचं तर मग हे पडले सांदेला. तुमच्या जे म्हणत होते आता नंतर चालले ते आता आले तिथे. आता तुम्ही पण आनंदी आहात, येते ना त्यांची योग. आता तुम्ही याला नाव ठेवताय ठोका, पण ते पाहिजे तेवढे पण ठोका त्यांची भविष्यवाणी बघितली आई त्यांची योग चांगली, त्यामुळे ते घडले तुमच्या मुलाची लागली. कारण की यांची साईडसाठी आता यांच्या मागे लागली होती, आम्ही ते निवारण केलं त्या गोष्टी. बघू आता त्यांचे पण पुढे योग असेल त्यांची योग. बाबा तुम्ही म्हणताय जेवण घ्यायचं, पण मला अजिबात भरोसा नाही. वाटतच नाही ते जेवण घ्यायचं. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही या जगाला न जाऊ नका. तुम्हाला तुम्ही घरी बसले हो का? हा काय एकही गोष्टी यायच्या फक्त मलाच माहिती आहे. कसं आहे सांगता नाही येत मला. चार चौघात सांगेन मी तुम्हाला एखाद्या दिवशी. हा तुम्हाला कामाला लावते ते बरं त्याचे नाच लागू लागेल अजिबात. बाबा हो दादा, आज काय पण काय बोलता राव. हा असं काय केलंय आम्ही? हा तुम्ही आम्हाला एवढे नाव ठेवू राहिलो. आम्ही तुमच्या पोराकरता किती पळवले. आणि नको तुम्हीच काय म्हणतो आता. अहो तुम्ही तुम्हाला आमची इज्जतच काढून राहिली. आणि इज्जत का आपली तर काढीन ना. मी तो कुठं चालले मग आता. इज्जत पण तुमचा काही संबंध आहे का कधी? नाही खरं आहे. आता परत तुमच्या घरी येणार आहे, बाबाला परत आणणार अरे आहे. येऊ बी नका आमच्या घरी, येऊ नका. याला बी बाहेर बोलू नका रे हो तुम्ही. याला बी करून द्या संसार. झाले का तरी ना तर करून द्या संसार, बोलू नका याला बी. अय बाबा तू काही बोल. हा मी काय बोलू आता? काय काय माहिती ते खरं असेल बस. मला बी काय सांगता येईल तुम्ही मागं काय कुठे केले काय नाही. झालंय माझं आता जाऊ दे. आता मग आता तू काय संसार विंसार करतो आहे का नाही? होय मला माहित नाही ना तुम्ही काय केलं. वा कद्दर मित्र. लहानपणापासून आपण याचे सगळे. हा आणि आज येऊ पलटला का नाही. परत येईनच तो आपल्या तावडी. हा त्याला दाखवू. हा पण आता बाबाचा पहिला बेत तो आपल्यामुळं आपलं लग्न होत होतं आधी. हा त्याचं करून दिलं आपण. तू म्हणला तू त्याचं होती म्हणून. मला वाटलं लहान आहे तो म्हणून. तू म्हणला ना तिची एकदा झालं का तुझी साडीसाठी आपल्याला राहणार नाही. झालं का मला सांग का? तिची साडीसाठी आपल्याला घ्यावं. बघू चुना आहे का तो चुना? आता लवू आणि बघू. हा मग तेच करायचं आपण आता. बाबा बघा ना आमचं रे. हा पुढे तिकडे जो आता. हा बाई बर तिकडं बघा बाबा. हा बरं मग नवीन जोडीला काही फिरायला काही पाठवलं का नाही? अहो बाबा ते फिरायलाच आधीच त्याला काय फिरायला टाकीत आता. करून द्या कामात जाऊ द्या. तुमचे लग्न झाले तेव्हा तुम्ही फिरायला नव्हते गेले का? बाबा आम्ही गेलतो म्हणतो तसं याला कोकणात गेलतो आम्ही फिरायला. पण आता याला काय करायचं असं मला वाटत नाही. ते दिवस मध्ये ना आता नवीन दिवस मध्ये काय नाही, नवीन पिढी आहे. कारण कसं आहे आधी डोक्याला फिरायले हो. आता लग्न झालंय काय फरक पडतो काय नाही हो. समजा जात हाय गोळा मैदान पुढे. कशी वाटते तुम्हाला आता फॅमिली? हे पण मला खूप जीव लावतात. अगदी माझ्या आई वडिलांप्रमाणे ते माझ्यावर प्रेम करतात. आणि माझी अशीच इच्छा होती की मला जीव लावणारी सासू सासरे पाहिजे होते. माझ्या आई वडिलांची बिलकुल आठवण होती. आणि तुम्ही पण तुमचे जे असले म्हणजे तुम्ही त्याला जीव लावा, म्हणजे जेणेकरून तुमचं भांड्याला भांडं लागणार नाही. जर तुमचं भांड्याला भांडं लागलं तर 3 13 2 12 आम्ही काय बाबा येणार नाही. हे तुम्हालाच करावं लागेल. तुम्ही पण तुमच्या लेकीसारखे जीव लावा तिला. होय बाबाजी, मला पण लेख नाही, मी लेकी सारखं जीव लावते तिला. विचारा. खरं आहे का? हो खरंय. नाही नाही असू द्या असू द्या. चहा वगैरे आम्ही काही घेत नाही. आमचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. काय येतो आम्ही, वेळ खूप झालेला आहे. चला भावकांनो. ठीक बाबा. चला भावकांनो.
प्रिया तुला एक सांगू का रे, हा सांगा ना. मला वाटलं नव्हतं माझं लग्न होईल म्हणून. आणि जरी झालं तर तुझ्यासारखी इतकी सुंदर मुलगी भेटेन असं मी स्वप्नात पण कधी असं आठवलं नव्हतं का असं होईल म्हणून. काहीतरीच तुमचं. पण त्याच हकीकतमध्ये घडतंय. हा हो का? तुझं प्रेम आहे की नाही माझ्यावर? हो आहे ना. किती? खूप आहे. खूप तरी असं खूप आहे हो. आपण काहीतरी असं ना कमी जादा. ए तुझा बरं गावात. ऋषा आता उठत नको तू. काय टाइम आहे घेतो झोपायचा. कुठं लवकर येतं दांडा घेऊन ये बघ. मी काय आखीचा पत्ता आहे की नाही काय माहिती राव. मक्का बोल दे राव. काय करे अवघड. काय बादशाह झाला काय? काय बघा भान लावली. अरे काय झोपाय टाइम आहे का? सुकणीचा उभी आहे ना. दिले तोच लग्न झालं काय? आमचे लग्नच झालं. पुढे दिवस आलाय काय कसं झालं लग्न करून देऊन मला तर घ्यावरून लवकर. घे लवकर आवरून. मला ते कामं पडले ते म्हणत हो करू. तुरीत गावात झालंय. कपाशीला फवारा मारायचा आहे. काय करू लावले. अरे बाबा आवडलं लवकर. काय सांगितलं सांगू राहिलो. लग्न करून देऊनच पस्ताव झालाय बरं का वाटलं. ते लग्न नव्हतं होत तेच बरं होतं. मला असं वाटायला लागलं आता. काम तरी केलं होता. नका सारखे भान लावून काय भांडण नको करू. तेवढा आवाज करा पुढे अंगात. काय आमचं लग्न नाही झालं काय? अरे ते फवारा तुला कालच मला सांगितलं होता. होय काय रोग पडला त्या चुरीवर. काल कोण नाही मारलं भाऊ फवारा. नव्हतं मागं. तुझ्या बरोबर तर काही घरानं नाही देऊ आता. काय केलं ए प्रिया चल चहा दे. जेवढं लवकर चहा. ऋषा तू आता मदत केलं ना भाऊ. सगळे कामं उरकले तुझ्या घरी यायचं नाही बरं परत. आज आता घेतो ते राहिले कामं करून घेतात. हां घेऊ नको घेऊ त्याशिवाय. काही गरज पडली ना मला फोन कर. येतो मी पाठीमागून. हा अहो ऐका ना. बोला ना. आपल्या दादा म्हटले होते ना फिरायला जा म्हणून. हा जायचं का? कुठं? दादा ते तर कोकणला गेले होते ना. हा आपण गोव्याला जाऊ. गोव्याला? हा आपण मग पैसे दादांना मागा ना. दादा नाव देते कधी? मी मागून तर बघा. बघतो मी. मागून बघतो मागून. हा दादा. हो दादा. काय काय होतं? फिरायला जायचंय दादा. पैसे द्या ना काही. अरे एवढा मोठा टोंगळा झाला. काय ते पैसे तुला रुपये का पैसे अक्कल नाही आली अजून. मला पैसे मागतो. कुठून द्यायचे तुला पैसे? तसं मी सारा आयुष्य फिरण्यातच गेले. तो काय केलं तो? तुमचं बी नाही लग्न आलं. तुम्ही नाही फिरायला गेले तसं मग आम्हाला जाऊ द्या ना जरा आता.
तुला माहिती का आम्ही गेलतो नाही गेलतो? मग तुम्ही सांगत नव्हते का? आईनं सांगितलं ना मला सगळं. अरे आम्ही कामधंदे करत होतो त्यावेळी मोबाईल देत नव्हतो मी. कामधंदे काढला त्याला. ध्यानराव दादा जाय कामधंदे पाय भाऊ, पैसे नाही माझ्यावर. जायचं डोंगर गांधी एक दिवस आपलं इथं जवळ त्याला काय पैसे आले. जाय मोटरसायकलीवर जायचं. तुम्ही नाही देणार का पैसे? मग नाही पैसे नाही जाणार मी. नका देऊ, मी पाहतो माझ्या पद्धतीने. जाय काय करायचं करतो. ओ ऐका ना, ओ ऐका ना जरा, मी काय म्हणते. काय आता अहो नवीन लेकर आहे, द्या ना त्यांना थोडेफार पैसे. कशाचे पैसे? अहो आता नवीन लग्न झालं, द्या थोडेफार पैसे. दे तुझ्याकडे असलं तू दे. माझ्याकडे काय घ्यायचे, तुम्ही दिलं तर माझ्याकडे राहील ना. माझ्याकडे पैसे नाही मग. लेकर नाराज होते, द्यायचे असते थोडेफार. नाही भाऊ माझ्याकडे पैसे नाही. द्यायचे असते थोडेफार. कशाला त्यांना पैसे त्याचे नीट दिले डोंगर गांधला. काय नाही काय नाही, त्याचे पैसेच मागायचं. काय पैसे झाडे माझ्याकडे जस काय. ऐक ना, अरे ऋषी नाराज झाले काय बोला ना तुम्ही. अरे एवढं तुझ्या बापाचं मनावर नको घेऊ. आता बोलतो त्यांनी मला तरी बरं पाहिले का म्हणून तुला पाहणार आहे. नका नाराज होऊ, इथं जवळच्या जवळ फिरून ये भाऊ. आता नाही दिले त्यांनी तर लगेच इतकं नाराज नाही व्हायचं. इथं जवळपास आहे ना, तिथंही फिरून. मी देते तुम्हाला पैसे, या फिरून तुम्ही. खरंच आई पैसे देते? हा देते मी पैसे. अरे हा ना बाबा, खरंच देते मी तुला पैसे. देते मी, तुम्ही या फिरून. ना ते ऐक ना, जाऊ दे फिरायला. म्हणा तुमच्याकडे पैसे नाही का? याला त्याला भीक मागताय. अरे तू काय सांगायचं, हे जे सगळं आहे ना, हे मी कमवलेलं आहे एकट्याने. हे बाप काय येतं आता इकडे मकर माझ्या शायनी आणतंय. येतं लोक मनावर घेऊ, देऊ राहिली नाही पैसे. चल येऊ फिरून आपण. यायचं ना, घेतो पैसे.